मित्रांनो, आता आपण काइंड्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे प्रकार बघणार आहोत. टाईप्स ऑफ नाउन. नामाचे 5 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिलं आहे फर्स्ट इज अ कॉमन नाउन. कॉमन नाउन मीन्स सामान्य नाम. सेकंड इज अ प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन मीन्स विशेष नाव. थर्ड वन इज कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन मीन्स समूहवाचक नाम. फोर्थ इज मटेरियल नाउन. मटेरियल नाउन मीन्स पदार्थवाचक नाम. फिफ्थ इज अ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. भाववाचक नाम. असे 5 प्रकार आहेत. आपण त्यांच्या विषयी डिटेल माहिती बघू आता. कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम. ही विशेषतः कॉमन असते, कोणाला आपण दिलेलं असतं. म्हणजे जसं ज्यामध्ये संपूर्ण नामाचा किंवा एखादी जातीचा बोध होतो त्याला कॉमन नाउन म्हणतात. नाउन दॅट इंडिकेट मोर दॅन वन पर्सन, प्लेस ऑर थिंग ऑर देअर वन ऑर कॉल्ड कॉमन नाउन. म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी वस्तू किंवा प्लेस दाखवायचं असेल त्यासाठी आपण कॉमन नाउन वापरतो. याच्यामध्ये म्हणजे नदीचे नाव, रिव्हर, मॅन म्हणजे बॉय म्हणजे सर्व मुलं येतात त्याच्यामध्ये. सिटी, रिलिजन हे सर्व त्याच्यात दाखवत असतो. कॉमन असतं ती म्हणजे विशिष्ट नाव असतं. मुलगा कोणताही मुलगा, गर्ल म्हणजे कोणतीही मुलगी असं याच्यात येत असतं. दुसऱ्या प्रकारे सेकंड इज द प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन मीन्स विशेष नाम. यामध्ये दिस इज द टाईप ऑफ नाउन इज जस्ट वन थिंग डिनोटिंग स्पेसिफिक थिंग. म्हणजे एक स्पेसिफिक माणसाविषयी, व्यक्तीविषयी ज्याच्यात दाखवलं असतं त्याला काय म्हणतात, प्रॉपर नाउन म्हणतात. म्हणजे यामुळे एखाद्या जातीचा किंवा वर्गाचा विशेष बोध होतो. म्हणजे नाव असतं, आपले नाव असतं जसं म्हणजे नदीचे नाव असतं यमुना, गंगा, कावेरी. माणसांचे कृष्णा, रमेश असे किंवा शहरांची मुंबई, पुणे, जापान देशांची नावे वगैरे असतात यामध्ये येत असतं प्रॉपर नाउनमध्ये. तिसरे आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक. एखादी समूह किंवा ग्रुप यांच्यासाठी जे नाव दिलं असतं त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये समूहाचा उल्लेख होतो एखाद्या. नाउन इंडिकेट द ग्रुप ऑफ थिंग्स ऑर वन होल थिंग्स. म्हणजे एखादी पूर्ण संघ असेल किंवा टीम असेल, बा क्रिकेटची टीम आहे, व्हॉलीबॉलची टीम आहे किंवा बंच आहे, बा पेनांचा बंच आहे, म्हणजे पूर्ण सैनिकांचा संघ आहे. म्हणजे सैनिकांचा संघ म्हणजे आर्मी किंवा ऑडियन्स समोर बसले त्यांना असा जो संघ असतो ना सर्वांना कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. हे झाला तिसरा प्रकार. आता चौथा प्रकार आहे मटेरियल नाउन. मटेरियल म्हणजे एखादी वस्तू किंवा पदार्थ, जे वस्तू किंवा पदार्थ आपण मोजू शकत नाही बा संख्येशिवाय. म्हणजे 1, 2, 3 त्याचे दाणे असे मोजू शकत नाही, त्याला काय म्हणतात, मटेरियल नाउन म्हणतात. नाउन इंडिकेट मटेरियल ऑर थिंग्स. यामध्ये वॉटर, सिल्वर, गोल्ड, आयर्न म्हणजे पाण्याचे ते मोजू शकतो का आपण किती एका लिटरमध्ये असं असे त्यामध्ये सर्व नामं येत असतात मटेरियल नाउनमध्ये. पाचवं आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाव. याच्यामध्ये आपले भाव किंवा मनाचे भाव आपले किंवा सेन्स वगैरे जे असतं ते सर्व दाखवले असतं. म्हणजे वस्तूच्या गुणाचं, त्याची अवस्था किंवा कृतीचे जे नाव असतं त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन किंवा भाववाचक नाव म्हणतात. समथिंग दॅट यू कॅन प्रिसिव्ह विथ युअर 5 सेन्स. म्हणजे आपल्या 5 सेन्स जे असतं ना त्याच्याने आपण त्याला प्रिसिव्ह करू शकतो किंवा अंदाज करू शकतो त्याच्यावर. म्हणजे हॉनेस्टी, लव, प्राईड म्हणजे प्रामाणिकपणा, प्रेम या गोष्टी त्याच्यात येतात. अशा प्रकारे आपण नामाचे 5 प्रकार बघितले. धन्यवाद.